मोर्शी येथील शेतकरी तसेच शहरातील नागरिकांच्या मालमत्ता व जमीन नोंदी संदर्भातील समस्यांचे तत्काळ निराकरण व्हावे यासाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामार्फत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले। महसूल मंत्री यांच्या आदेशानुसार पार पडलेल्या या जनता दरबाराला मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती लाभली। मोर्शी येथे उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले, ज्याला शेतकऱ्यांचा सातबारा, फेरफार, नकाशे, मोजणी तसेच शहरातील नागरिकांच्या मालमत्तेशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर थेट अधिकाऱ्यांसमोर सुनावणी घेण्यात आली। या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अमरावतीचे महेश कुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच उप अधीक्षक भूमी अभिलेख मोर्शी अविनाश दशरथकर यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले। महसूल मंत्री बावनकुळे यांच्या आदेशान्वये हा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता। नागरिकांच्या शासकीय कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत आणि त्यांच्या समस्या एकाच ठिकाणी मार्गी लागाव्यात, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता। तर याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचं धोरणच आहे की सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासनाच्या ज्या सर्व सेवा आहेत त्या पोहोचल्या पाहिजेत। सर्वसामान्य नागरिकांची, सर्वसामान्य मिळकतधारकांची, शेतकऱ्यांची कामं त्यांच्या तालुक्याच्या लेवलला झालेली असली पाहिजेत आणि त्यासाठी शासनाने गतिमान प्रशासनाचं धोरण अवलंबलेलं आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री महोदय फडणवीस सर, त्याशिवाय आपल्या राज्याचे महसूल मंत्री महोदय बावनकुळे सर, ते आपले पालकमंत्री पण जिल्ह्याचे आहेत। तर यांच्या संकल्पनेतून आपण प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन जनता दरबार आयोजित करावे। जनतेच्या समस्या काय आहेत भूमी अभिलेख विभागाबद्दल किंवा त्यांच्या मिळकतीबद्दल, त्या समस्यांचं निराकरण करावं आणि त्याच्यातून त्यांची कामं योग्य पद्धतीने मार्गी लागावीत, हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश आहे।